केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्र्यंबकेश्वराचं घेतलं दर्शन। यावेळी शहांच्या हस्ते पूजा। मंत्री मुरलीधर मोहोळही यावेळी होते उपस्थित। आज अमित शहा, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये बैठक घेण्याची शक्यता। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राहणार गैरहजर। पालकमंत्री वादासह इतर घडामोडींवरती चर्चा होण्याची शक्यता। अमित शहा मालेगावमध्ये सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला लावणार हजेरी। यावेळी भुजबळही व्यासपीठावरती उपस्थित राहणार। दोघांमध्ये काही चर्चा होणार का, याकडे लक्ष। नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी लावले छगन भुजबळ आणि अमित शहांच्या स्वागताचे बॅनर। बॅनरवरती केवळ भुजबळ आणि शहांचा फोटो। राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह नसल्यानं चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नाशिकचा दौरा। त्र्यंबकेश्वर आणि मालेगावमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यामध्ये होणारे पक्षप्रवेश तालुका पातळीवरचे। जवळपास 500 ते 600 जण प्रवेश करण्याची शक्यता। यामध्ये राजन साळवी किंवा भास्कर जाधव यांचा समावेश नाही। उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला गुंतवणूक आणायला गेले होते की पक्ष फोडायला? ऑपरेशन धनुष्यबाणवरून शरद पवार यांचा सवाल। कोण कोण कधी कुठे जातंय याची वाट बघतोय, सामंत यांच्या दाव्यावरती पवारांची प्रतिक्रिया। पैसा फेको तमाशा देखो हा विचार शिंदेंनी राज्यामध्ये आणला। संजय राऊत यांचा हल्लाबोल। आमच्याकडचा गाळ निघून गेला, आता आहेत ते शिवसेनेमध्येच राहणार। शिंदेंच्या शिवसेनेमधील संभाव्य पक्ष प्रवेशावरती राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आपल्याशी स्वबळासंदर्भात बोलले, पण टोकाची भूमिका नव्हती। महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतावरती शरद पवार यांचं भाष्य। भाजपवरच्या ठाकरेंच्या टीकेला बावनकुळे यांनी दिलं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं, बावनकुळे यांचा सल्ला। आदित्य ठाकरे यांना अजूनही सरकार कळलेलं नाही। दाऊस दौऱ्यावरील टीकेला बावनकुळे यांनी दिलं प्रत्युत्तर। पर्यटन मंत्री असताना आदित्य ठाकरेंचं केवळ पर्यटन आणि बावनकुळेंची टोलेबाजी। एकनाथ शिंदे काल मुख्यमंत्री, आज उपमुख्यमंत्री। पुढे ते सुद्धा राहणार नाहीत, कारण तिसरा उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा होणार। संजय राऊत यांचं भाग्य। सरपंच देशमुख यांच्या हत्येसाठी तलवारीसारखे धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड, कत्तीचा आणि त्यासोबतच 41 इंचाच्या गॅस पाईपचा वापर। एसआयटीच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर। भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात धस यांचं निवेदन। हत्येचा तपास LCB-कडे देण्याची केली मागणी। बीड सरपंच हत्या प्रकरण मकोका कारवाईमधील आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे, त्यासोबतच महेश केदार, प्रतीक घुले या 4 आरोपींची आज ओळख परेड होणार। परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामधील व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पोस्ट। महादेव गित्ते यांनी उपचाराच्या दरम्यान बनवलेला व्हिडिओ आव्हाडांकडून पोस्ट। महादेव गित्ते यांच्यावरती कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप। वांद्रे पोलिसांनी नोंदवला सैफ अली खानचा जबाब। हल्लेखोरानं हात, पाय आणि मानेवरती चाकून हल्ला केला। सगळ्यात आधी जहांगीरच्या बेडरूममध्ये हल्लेखोराला पाहिलं, सैफचा जबाब। सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। आरोपीला आज वांद्रे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। आजपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ। राज्य परिवहन महामंडळाच्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये भाडेवाढीला दिली मंजुरी। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। राज्यामध्ये 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार। रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये रिक्षाचं भाडं कमीत कमी 26 रुपये, तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये। एसटी दरवाढीवरून प्रवाशांची नाराजी। एवढे पैसे देऊनही उभं राहून प्रवास करावा लागतो, प्रवाशांची भावना। राज्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या दीड वर्षाच्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही।
मात्र काँग्रेस आणि शिवसेना सकारात्मक नसल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदासाठी अमित देशमुख आणि सतेज पाटील या 2 नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती। 27 जानेवारीला राहुल गांधींच्या महू दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची घोषणा होणार असल्याची माहिती। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी आणि माजी नगराध्यक्षांनी विधानसभेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये पैसे वाटल्याच्या आमदार रत्नाकर गुट्टे यांचा आरोप। मेघना बोर्डीकरांसमोर केलं वक्तव्य। विरोधामध्ये काम करणाऱ्यांना घेऊन फिरला तर तुमच्याशी जमणार नसल्याचंही वक्तव्य। अभिनेता विकी कौशल याच्या छावा चित्रपटातील गाण्याला शिवप्रेमींचा विरोध। गाण्यामध्ये संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई हे नाचत असताना दाखवलंय। चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा दिला इशारा। छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवण्यात आलंय, ते चुकीचं। संभाजी राजेंचा चित्रपटातील नृत्याच्या दृश्यावरती आक्षेप। लातूर जहिराबाद हायवेचं काम निकृष्ट दर्जाचं। अखिल भारतीय छावा संघटनेचा आरोप। तिरडी यात्रा काढून केलं रास्ता रोको आंदोलन। सिंधुदुर्गच्या कुडाळ नगरपंचायतीवरती भाजपचा झेंडा। नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्त बांदेकर यांची आल्या निवडून। महाविकास आघाडीच्या अक्षता खटावकर यांच्या राजीनाम्यानंतर झाली होती पोटनिवडणूक। सिंधुदुर्गमधील पुढील निवडणुकांमध्ये देखील महायुतीच्या माध्यमातून विजय मिळवू। कुडाळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमधील विजयानंतर निलेश राणे यांची प्रतिक्रिया। आता खऱ्या अर्थानं कुडाळचा विकास होईल, राणेंचं वक्तव्य। भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील आणि हा रायगडचा बहुमान असेल, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचं वक्तव्य। मंत्री हसन मुश्रीफ समर्थकांनी ठेवले चुकीला माफी नाही अशा आशयाचे स्टेटस। मुश्रीफ समर्थकांचा इशारा नक्की कुणाला, या संदर्भात प्रश्न उपस्थित। ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची आज सेना भवनामध्ये बैठक। आगामी निवडणुकांसाठी काल स्वबळाचे संकेत दिल्यानंतर ठाकरे जिल्हा प्रमुखांना काय सूचना देणार याकडे लक्ष। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आजपासून विविध पदांसाठी मुलाखती। पालिका निवडणुकीच्या तोंडावर शाखा प्रमुख ते विभाग प्रमुखापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या केल्या जाणार। 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती असलेले राज ठाकरे आज दुसऱ्याच दिवशी मुंबईला परतले। काल निवडक पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांनी पक्षातील नाराजी, मरगळ, संघटना मजबूत करण्यावरती केली चर्चा। भोंग्यांबद्दलच्या निर्णयाचं भाजप आमदार चित्रा वाघ यांच्याकडून स्वागत। मशिदीवरचे भोंगे हे भक्तीचे नाही तर लोकांवरती सक्तीचं प्रतीक होते, वाघ यांची प्रतिक्रिया। भोंगे हे कुठल्याही गोष्टीचं प्रतीक असू शकत नाही। भोंग्यांसंदर्भातल्या कोर्टाच्या निर्णयावरती मनसेच्या संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागताचे बॅनर, मात्र बॅनरवरती माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो नसल्यानं शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।